आता प्रसाद बनवायला सुरुवात केले बघा. ऋषभ आहे, मामी आहे, आई आहे, राजदा आहे. आता सर्व बघा लाडू मगाशीच मोठा होता ते तोडून दिलेलं आहे मामाने. आता ते कसं वाटलं राहुल? हो ना. असं वाटतंय की नाही? हो भाऊजी आता जस्ट न्यायला आलेले आहेत. बाप्पा निघाले गावाला, पडे ना मला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी हे बघ असा गोल गोल ना मी कापून घेतलं. आता हे बघा अलगद त्याला असं काढतंय. म्हणजे ह्याच्यात ना असं आपल्याला दिवा तयार करायचा गणपती बाप्पा नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या बाप्पाचे विसर्जन आहे. ह्या वर्षी ना 7 दिवस बाप्पा आपल्या घरी आले होते आणि आज शेवटचा दिवस आहे. आणि आई सर्व प्रसाद वगैरे पण रेडी करायचे ना. हो, सर्व आता कशी प्रसाद ठेवतात ना देवाची फुलं ती आता कशी आपण म्हणजे फळं वगैरे आहेत ना त्यांची प्रसाद करायची. आणि सर्व आता विसर्जनची म्हणजे तिथे तयारी करायला आता आम्ही जातोय. आता कसे ना प्रत्येक जण जी प्रसाद आणतो तर ह्या शेवटच्या दिवशी ती सर्व एकत्र करतात आणि जेव्हा बाप्पा घरातून बाहेर निघतो ना तेव्हा प्रत्येकाला ती वाटली जाते. आणि आता आपल्याला मामाच्या घरी जायचंय, तिकडे सर्व प्रसादीचं सर्व रेडी करायचं आहे. ताई काल राहायला झाली होती. ताई कसं वाटलं राहुल? हो ना. हा, ओस घेऊन आलेली ना. तर असं वाटतंय की नाही? हो भाऊजी आता जस्ट न्यायला आलेले आहेत. आता निघतायत आहे म्हणजे चाललेले तिकडे जावड्याला. उद्या आहे ना ताई मुंबईला? तुम्ही आम्ही टाइम आहे अजून. चला निघालोय. दादा आणि शिकुदा पण आहे इकडे, सोडायला आम्ही जातोय ताईला. भाई पण येतोय भाई सोडायला. चला बरीच मंडळी आहेत मग. टाटा. मंडळी आता आलोय मामाची इथे. चला इकडे तयारी पण आता चालू झाली. हे बघा ऋषभ आहे इकडे, मामी आहे. प्रसाद चालू अजून नाही ना केला, बाकी आहे ना प्रसाद बनवायचा आहे आता. इकडे ना आता आपण प्रसाद बनवायला सुरुवात करतोय. इकडे बघताय ही बाप्पाजवळ प्रसाद सर्व आहे ना ती सर्व आता रेडी करायची. ही प्रसाद ना आता बाप्पाजवळ ठेवलेली ती आपण सर्व काढून घ्यायची. लाडू वगैरे आहेत, काजूगोले आहेत, फळ वगैरे आहेत करायचे. सर्व एकत्र आता करायचे. इकडे सर्व फळ वगैरे. फोपणीच आहे ना ही? फोपणीच जास्त आता गावाला पाहायला भेटत नाही. किती शोधायला लागला फोपणीस. हो, बाबा पण ना इकडे सर्व आता नारळ फोडतायत. हे बघा ते प्रत्येक जण कसं आता पाया पडायला येतो त्याच्याने तो ओसाचे पण सर्व नारळ असतात ना त्याची पण सर्व प्रसाद बनवायची. पाण्यासाठी मोठा स्टोव घेतलाय बघा. बाबा आता एक एक करून सर्व खोबरा काढताय. बराच मोठा नारळ आहे. नारळ केवढा मोठा आहे. चेक करते पाणी आहे की नाही. इकडे ना बाप्पाजवळ आता सर्व नारळ पडलं होतं ना त्याच्यामध्ये प्रसाद ठेवलेले. इकडे ना आता आपण प्रसाद बनवायला सुरुवात करतोय. राजदा आहे, आई आहे. हे सर्व लाडू वगैरे आता काढलेत. प्रसाद सर्व खाली काढलेले. प्रसाद सर्व ना खाली काढले. हे कडक लाडू असतात. हे बघा एक मोठ्याच्या मोठा लाडू. सगळे उडणार. हा खाली फोडायला ना काहीतरी दुसरी पळती वहिनी पाहिजे. हळूहळू तोडलं तर होणार आहे. एवढा कडक नाही. हा काय लगेच तुटला. एवढी मेहनत मग करत होतीस. मामांच्याकडे आयडिया आहे बघ.
आता प्रसाद बनवायला सुरुवात केलंय बघा. ऋषभ आहे, मामी आहे, आई आहे, राजदा आहे. आता सर्व बघा लाडू मगाशीच मोठा होता ते तोडून दिलेलं आहे मामाने. आता आई छोटे छोटे असे तुकडे करतात. इकडे पण सर्व फळं आहेत. राजदा बघा सर्व फळं सोलतोय आणि फळांची अलग करायची आहे ना, फळांची अलग करायचे आणि बाकी ते लाडू वगैरेचे अलग अलग ठेवायचे. इकडे पण सर्व डाळिंब आहे, मोसंबी आहे, पोपणीस पण सोलायचं आहे. फळं वगैरे सर्व धुवून घेतलीत. तिकडे पण ना खोबऱ्याचे सर्व प्रसाद इकडे रेडी करायचे. बाबाने सर्व हे बघा नारळ फोडलेलं आहे, सर्व खोबरा काढायचा. इकडे आहे ना आता पोपणीस कापते. या पोपणीचा ना असं 2 भाग करायचा आणि त्याच्यात ना पंत्या ठेवायला लागतात गणपती गौर विसर्जन करताना. एक गौरीसाठी आणि एक गणपतीसाठी. त्यांच्या सोबत या 2 पंत्या ह्याच्यात करून सालीमध्ये सालीमध्ये पंती तयार वाट ठेवून या पंत्या गणपतीनं गौरी सोबत असं सोडायचं. त्यासाठी हे 2 असं भाग करायचं. त्याला पोपणीस माहित नाही ना, मोसंबीचाच एक प्रकार असतो पण एकदम मोठ्या साईज मध्ये असतो. आणि दरवर्षी मुंबईला तर जास्त करून खायला नाही मिळत, गावाला गणपती आल्याच्या नंतरला नेहमी असतो. आतमध्ये पूर्ण मोसंबी सारखाच आहे, लाल असतो पूर्ण. आई आता असा अर्धा असा करून काढणार. सर्व ना अशी मजा असते गावाला कोकणामध्ये. प्रसाद बनवायची, गणपतीला नाचायची, फुल एन्जॉय असतं. काढून घेते इकडे. हे बघ असा गोल गोल ना मी कापून घेतलं. आता हे बघा अलग त्याला असं काढतंय. म्हणजे ह्याच्यात ना असं आपल्याला दिवा तयार करायचा आहे. आमच्या गावामध्ये गणपतीच्या टायमाला असतो असं परंपरा आहे ती अगोदरपासून. पंती तयार करायची गणपती एखाद्या. आणि हा झाला ना, ह्याला पण पूर्ण सोडायचं. दाखव, सोडून घ्यायचे. म्हणजे इकडे ना आता सर्व प्रसाद रेडी झालेला आहे. हा बघा सर्व मोसंबी आणि डाळिंबांचा आहे. हा पोपणी सर्व मोठा होता तो सोडून घेतलेला आहे. इकडे पण डाळिंब आहे, खोबरा आहे, बाबांनी सर्व फोडलेला तो. लाडू आहेत, सर्व फळांचं नैवेद्य आहे. इकडे पण सर्व फळं आहेत. प्रसाद रेडी झाले आहे पूर्ण. इकडे मामाला आता आणि मामी पण नैवेद्य दाखवतात बाप्पाला आणि गौराईला. नाही आता सर्व काजू गुरांचा प्रसाद बनवते. ते आम्ही ठेवले होते शेवटी, कारण कसं ते मेल्ट व्हायला लागतात. हे बघा हे मोदक सर्व मिक्स आहे, मिक्स प्रसाद आहे. सर्व मोदक आहे. हा मोदक आहे पण स्ट्रॉबेरी आहे ना, स्ट्रॉबेरी फ्लेवर. हा हे बघा हा एक मोदकाचा पॅकेट फोडलाय येल्लो वाले ह्याच्यामध्ये होते. चला आता इकडे ना आरतीला सुरुवात करते. बाप्पाची शेवटची आरत आहे. सर्वजण इकडे आलेले आहेत. आता चला आरती तयारी करतायत मामा. आमचे पूर्वज गुणाजी रटाटे यांची मुलं लक्ष्मण आणि महादेव यांच्या काळापासून जे गणपती आपण या ठिकाणी आणलेले आहे पोदारा बाबीचा, ही पूजा होत असताना काही कुटुंबाकडून चूक झाली असेल तरी क्षमा करून घ्या. कुटुंबातील सर्व जे आपले कामानिमित्त मुंबईत राहतात, अनेक शहरामध्ये सगळे आम्ही राहतो, ती मुलं शिक्षण घेतात, तर शिक्षणाने मुलांची प्रगती होऊ दे. जे व्यवसाय करतात त्यांना व्यवसायामध्ये भरभराटी होऊ दे. जे नोकऱ्या करतात त्या नोकरीमध्ये सुद्धा प्राप्ती होऊ दे. कुटुंबातील सर्व वयोवृद्ध आहे त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे. ही पूजा करतानाच आहे चूक झाली क्षमा करून घे. आम्ही सगळे कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या चरणी प्रार्थना करत आहोत आणि आम्हाला चांगल्या प्रकारचं आयुष्य लाभू दे, उदंड आयुष्य लाभू दे. वर्षानुवर्षे आमच्याकडून अशीच आपली सेवा घडू दे, हीच आम्ही सर्वांकडून आपल्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा माते की आरती संपन्न झालेली आहे. तर आई पण इकडे आता पाया पडून घेते. आता बाप्पाला बाहेर काढायचंय ओटीच्या इथे. आई सर्व कणं काढून घेते. इकडे सारवून ठेवलंय, सर्व सारवलेलं असतं ते आणि कणं काढते. गावाला अशी परंपरा आहे. बाप्पाच्या इथली सर्व फुलं आपण सुपामध्ये काढून घेतोय. विसर्जन करायचे नंतर नदीच्या इथे.
अगरबत्त्या, कापूर, धूप, तिकडे पण आहे काय? गवर आकाला म्हणजे रोज अच्छा. हलवायचे असते ना. हा गवर आका बरोबर गवर आका दी सक्रोबा गवर आकाबरोबर दीर असतं ना. दी सोबत येतात. हा सोबत ठेवायला लागतो. ते बघा इकडे ना पंत्या पण रेडी झालेले आहेत. हे कोकणीची साल होती त्याच्यामध्ये अशा प्रकारे पंत्या रेडी करतात. रोशन दाखव काय करतोय. वरती उडवायचंय ना. सर्व फुलं आहेत ना. फुलं आणि गुलाल आहे सर्व मिक्स केलंय. बाप्पा निघाले गावाला. कडे ना मला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. पुढच्या वर्षी लवकर. फोटो बघायचं कुठं. आता इथून रोशन सुरुवात केली या इथून मागे राहा. मेन माणूस तिकडे ना आता गौराईला आणि बाप्पाला आपण ओटीवरती आणलेलं आहे आणि पूर्ण आता इथे सर्वजण मंडळी येतील ना तेव्हा सर्व एकत्रच बाप्पाला आणि गौराईला आपण विसर्जन करायला नदीच्या इथे नेऊ. आता बघा तिकडे पण काढलंय सर्व बाहेर. मी ना आता काकांच्या इथे आलोय आणि आमच्या गावामध्ये ना काकांच्या घराच्या इथूनच मेन म्हणजे प्रथम गणपती बाप्पांना बाहेर आणले जातात आणि त्याच्यानंतर पुढचे सर्व पण जेवढे घर आहेत तिथून गणपती बाप्पा बाहेर येतात आणि त्याच्यानंतर नदीच्या इथे जाऊन बाप्पाला विसर्जन केले जातं. इकडे म्हणजे अजय ना आता रस्सी बॉम्ब लावतोय. आवाज बघा कसा आहे. बाईचा पण गणपती बाहेर काढतात बघा. तर मंडळी इकडे ना हे सर्व प्रसाद वगैरे आहे. धूप वगैरे घेतले. अगरबत्ती आहे. कशासाठी आदू हे आहे ना आपले पंजोबा आहेत आमचे लक्ष्मण पदार्थ त्यांचे ते समाधीवर हे सगळे प्रसाद आहे. हे प्रसाद तिथे ठेवतात आणि धूप आणि अगरबत्ती तिथे लावतात दरवर्षी ना. दरवर्षी. आता मंडळी तिकडून ना साण्याच्या इथून सर्व बाप्पा येत आहेत. इकडे आपण सर्व रेडी आहोत. इकडे आपण सावऱ्यामध्ये पोचलेलो आहोत आणि इथे बघा सावऱ्याच्या इथे ना एक गणपती असतो रटाट्यांचा. 75 वर्ष आहे यावर्षी. सर्व गणपती बाप्पा आपल्या घरातून निघालेले आहेत. हे बघा हा इथे एक फणसवाडीमध्ये असतो काकांच्या इथे. तो पण निघालेला आहे.
गावातील सर्व मंडळी आहेत बघा. आपण गावच्या बाहेर आलेलो आहे. बघा हे सर्व गणपती बाप्पा आलेले आहेत रोडच्या इथे. आणि इकडून ना आपल्या गावचा नजारा बघा. तिकडे त्या साईडला ना जेटीचे इथे बाप्पाचे विसर्जन होते. त्या साईडला तिकडेच आपल्याला जायचं आहे. कुठाने पण गणपती घेतलाय. इकडे ना ऋषभने आता सर्व अगरबत्ती लावून पूजा इथे केलेली आहे. पंजोबांची समाधीच्या इथे बघा दरवर्षी पूजा करतात. इकडे ना गोविंदा खेळतात दरवर्षी. इकडे नदीच्या इथे आल्याच्या नंतर ना बघा अशा प्रकारे गोविंदा खेळला जातो. फुल धमाल असते. आता आपण आपल्या जेटीच्या इथे पोहोचलेलो आहोत. इकडेच आपल्या बाप्पाचे विसर्जन केले जाते. इकडे ना मंडळी बाप्पाला घेऊन आता जेटीच्या इथे आलोय. आई आता इथे सर्व सारवून घेते. इथे पण आरती करायची आपल्याला. तू आता इकडे येऊ बरं. बघते केवढी मंडळी आहेत. कणा करतेस नाही कणा करून घेते. बरोबर आपला सगळे येणार आणि बरंच आहे. गुडाचा नैवेद्य देतोय. पुढे विचार आधी तिकडे झाले जयंती सर्वांगी सुंदर मुक्ता पराची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. जय देव जय देव तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या भवी तमेव तमेव सर्वा आय नवाचा मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया आता मंडळी आरती संपन्न झालेली आहे. आता गौराईचे जे दागिने असतात ना ते सर्व काढले जातात आणि हे सर्व माळी ठेवतात. त्याच्यानंतर घरात मध्ये फ्रेम वगैरे ना लावायला होतात. हे सर्व आता विसर्जन करायचंय. तर मंडळी इकडे निघालेलो आहोत बाप्पाला विसर्जन करायला. अर्धी पुढे मंडळी पण गेलीत. मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती गेले गावाला जैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा तर मंडळी इकडे ना आता बाप्पाला घेऊन चाललेलो आहोत. काकांचा सुद्धा गणपती आहे. इकडे भाईचा पण गणपती आहे. सर्व सोबतच चाललोय. इकडे आता विसर्जन करतोय बाप्पाचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. फायनल निघालेलो आहोत. भाई सोनासकडे आणले ना. हो अगं हे बघा
ही समुद्रातली जी रेती असते ना नदीच्या आतमधली कडे वगैरे ते सर्व घेऊन जातात. आमच्या इकडे आता सोनासकडे बोलतात, पत्र्यावर टाकतो शिव मानलं जातं. चला निघालं आई पण आहे इकडे. चला आता झालं विसर्जन. बाप्पा गेले. हो सोनासकडे. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. आज आपल्या बाप्पाचं विसर्जन होतं आणि कोकणामध्ये कशा प्रकारे गणपती विसर्जन असतं ते तुम्हाला पाहायला मिळालं. गौरी गणपती दोन्ही विसर्जन झालेलं आहे आणि खूप मस्त वाटलं, खूप एन्जॉय झाला. 7 दिवस कसे निघून गेले काहीच कळलं नाही. आता बहुतेक म्हणजे साखरमाने मुंबईला जायला पण निघाले. आज पण रात्री गाडी आहे तर डायरेक्ट आता मुंबईला निघतात. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.